ओम परमात्मने नमः. नमस्कार. मी जीत. गीतेच्या 13व्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. अध्याय पहिला, त्यामधील श्लोक 4, 5 आणि 6 या भागामध्ये आपण वाचणार आहोत. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः दृष्टकेतुश्चैकितानः काशीराजश्च वीर्यवान् पुरुज्जीत कुन्तिभोजश्च शैवश्च नरपुङ्गवः युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान् सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः. याचा अर्थ असा आहे की येथे पांडवांच्या सैन्यामध्ये मोठे मोठे शूरवीर आहेत, ज्यांचे विशाल आकाराचे धनुष्य आहेत आणि जे युद्धकलेत भीम आणि अर्जुनासमान आहेत. त्यात युयुधान म्हणजे सात्यकी, राजा विराट आणि महारथी द्रुपदसुद्धा आहेत. दृष्टकेतू व चेकितान आणि पराक्रमी काशीराज सुद्धा आहेत. पुरुजित आणि कुंतीभोज हे दोघे बंधू, तसेच मानवात श्रेष्ठ असे शैव्यही आहेत. पराक्रमी युधामन्यू आणि पराक्रमी उत्तमौजा ही आहेत. सौभद्र म्हणजे सुभद्रा पुत्र अभिमन्यू आणि द्रौपदीचे 5 पुत्रही आहेत. हे सर्वचे सर्व महारथी आहेत. पहा, याचं भाषांतर आपण पाहूया. येथे मोठ्या आकाराची धनुष्ये असलेले शूरवीर आहेत. भीम अर्जुनासारखे योद्धे आहेत. तसेच युयुधान, विराट, द्रुपद यासारखे महारथी आहेत. दृष्टकेतू, चैकितान, काशीराज सारखे बलवान आणि पुरुजित, कुंतीभोज, शैब्य यासारखे नरश्रेष्ठ आहेत. युधामन्यू, विक्रांत, उत्तमौजा सारखे बलवान आणि सुभद्रा व द्रौपदीच्या पुत्रांसारखे सर्वच्या सर्व महारथी येथे आहेत. व्याख्या स्पष्टीकरण आपण पाहूया. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी, ज्यांच्या सहाय्याने बाण चालवले किंवा फेकले जातात त्याचे नाव ईश्वास अर्थात धनुष्य असे आहे. असे विशाल आकाराचे ईश्वास धनुष्य ज्यांचे जवळ आहेत ते सर्व महेश्वास म्हणजे धनुर्धारी आहेत. तात्पर्य, विशाल धनुष्यावर बाण योजून प्रत्यंचा किंवा दोरी ओढण्यासाठी खूप ताकद, शक्ती लागते. शक्तीनिशी सोडलेला बाण विशेष मारा करतो. असे विशाल धनुष्य जवळ बाळगत असल्याने हे सर्व खूप बलवान आणि शूरवीर आहेत. हे सामान्य योद्धे नव्हेत. युद्धकलेमध्ये ते भीम आणि अर्जुनाप्रमाणे निपुण आहेत. अर्थात भीमाप्रमाणे बलवान आणि अर्जुनाप्रमाणे शस्त्रकलेमध्ये निपुण आहेत. या ठिकाणी पहा, एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की महान ईश्वास म्हणजे मोठी धनुष्य, विशाल धनुष्य जे आहेत, ही धनुष्य एका विशिष्ट पद्धतीने बनवलेली, 5 धातू वेगळे वेगळे त्याचा वापर केलेल्या त्याच्या प्रत्यंच्या किंवा दोऱ्या, सहजासहजी ही प्रत्यंच्या त्या धातूपासून बनवलेल्या आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे ही प्रत्यंच्या प्रभू रामचंद्रांना सुद्धा पहा, त्या प्रत्यंच्या चढवणं ही काही सोपी गोष्ट नव्हे. ते धनुष्य वाकवून त्याच्यामध्ये त्या धातूच्या दोरी जी आहे तिची गाठ मारणं ही सोपी गोष्ट नव्हे. आणि या धनुष्यांचा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे त्याच्यावरती मार्किंग ज्याला म्हणतो आपण ते केलेलं आहे. विशिष्ट ताण दिल्यानंतर त्याच्यावर चढवलेले बाण आणि त्या बाणांवरती पुन्हा, म्हणजे एका अर्थाने हे तुम्ही खूप व्यवस्थित विचार केलात या धनुष्यांचा तर ते त्या काळातले मिसाईल लॉन्चर आहेत. त्यामुळे ते मास डिस्ट्रक्शन आणि व्यक्तिगतसुद्धा एखाद्या व्यक्तीवरती त्याचा प्रहार करणं ह्या सगळ्याच उपयोगाला ते धनुष्य येत होती, वेगळ्या वेगळ्या आकाराची. हे आपण समजून घेतलं पाहिजे. धनुर्विद्या ही स्वतंत्र विद्या असण्याचं कारण असं आहे की
त्या धनुर्विद्येच्या माध्यमातून, त्या धनुष्याच्या माध्यमातून वेगळी वेगळी शस्त्र जी आहेत फेकणं लक्षात घ्या. तर ती शस्त्र, तिचं रूपांतर त्या शस्त्रांचं ज्यावेळेला फेकले जातात तेव्हा अस्त्रामध्ये होतं. ज्यावेळेला हातात घेऊन एखादी गोष्ट आपण चालवतो, शस्त्र ज्यावेळेला चालवतो त्यावेळेला ते शस्त्र असतं, आणि फेकून एखाद्या ठिकाणून लांबून म्हणजे जो प्रहार करतो त्याचा संपर्क तुटतो, त्याला अस्त्र म्हणतात. म्हणून आपण ब्रह्मास्त्र, नारायण अस्त्र, पशुपती अस्त्र, गरुडास्त्र, पर्जन्यास्त्र, वरुणास्त्र, अनेक प्रकारच्या अस्त्रांचा उल्लेख आपण वाचलेला आहे. बायोकेमिकल वेपन्स हे आत्ताच्या पिढीसाठी काही वेगळी आणि नवीन गोष्ट नाही, आणि त्याचा उल्लेख तरी किमान या सर्व ठिकाणी आलेला आहे. आणि ही धनुष्य हे अशा प्रकारची अस्त्र, मिसाईल्स आपण म्हणू त्याला म्हटल्यास, तर ती अस्त्र फेकण्यासाठी वापरली जाणारी ही शस्त्र आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून धनुर्विद्या ही एक खूपच वेगळ्या प्रकारे त्या काळामध्ये विकसित झालेली विद्या होती, आणि धनुर्विद्या म्हणजे धनुर्धारी जे आहेत त्यांचं विशेष महत्त्व होतं. म्हणून इथे अर्जुनासारखा शस्त्रकलेमध्ये निपुण असं म्हटलेलं आहे, भीमासारखा बलवान असं म्हटलेलं आहे. पुढची व्याख्या पाहूया. युयुधान. आता हे युयुधानाने किंवा सात्यकी अर्जुनापासून शस्त्रास्त्र विद्या त्यांनी शिकलेली आहे. अर्जुनाचे शिष्य आहेत हे युयुधान, आणि म्हणून भगवान श्रीकृष्णांनी दुर्योधनाला आपली नारायणी सेना दिली, तरीही तो अर्जुनाशी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अर्जुनाच्याच बाजूने राहिला, दुर्योधनाच्या पक्षात गेला नाही. दुर्योधनाच्या मनात अर्जुनाविषयी द्वेषभावना निर्माण करण्यासाठी दुर्योधन महारथांपैकी सर्वप्रथम अर्जुनाचा शिष्य युयुधानाचे नाव घेतो. तात्पर्य, हा अर्जुन तर पहा, ज्याने आपणापासूनच विद्या ग्रहण केली आणि जगामध्ये तुझ्यासारखा कोणीही धनुर्धारी होणार नाही असा प्रयत्न करीन, असे वरदानही आपण अर्जुनाला दिले आहे. अशा प्रकारे आपला शिष्य हा अर्जुन याचेवर इतका स्नेह आहे, परंतु तो कृतघ्न होऊन विरुद्ध बाजूने लढण्यास उभा आहे. पण अर्जुनाचा शिष्य सात्यकी मात्र आपल्या गुरुच्याच पक्षात उभा आहे. या युयुधान हे जे आहेत हे महाभारत युद्धामध्ये न मारता यादवांच्या आपसातील युद्धामध्ये पुढे यादवीमध्ये मारले गेले. विराटश्य याची व्याख्या अशी आहे की हा विराट राजा की ज्याच्याकडून आमच्या बाजूचे वीर सुशर्मा अपमानित झाले आहेत, आपणही त्यांच्या संमोहनास्त्रामुळे मोहित झाला होता, आणि आम्हालाही ज्यांच्या गायी सोडून पळून जावे लागले होते तो आपल्या विरुद्ध पक्षाकडे उभा आहे. राजा विराटाशी द्रोणाचार्यांचा कोणताच द्वेष किंवा वैरभाव नव्हता, पण दुर्योधनाला असे वाटले की जर युयुधानानंतर मी द्रुपदाचे नाव घेईल तर द्रोणाचार्यांना असे वाटेल की दुर्योधन मला पांडवांच्या विरुद्ध युद्ध करण्यास उत्तेजित करत असून त्यांच्याविषयी माझ्या मनात वैरभाव निर्माण करीत आहे. म्हणून दुर्योधन धूर्तपणाने, चलाखीने द्रुपदापूर्वी विराटाचे नाव घेत आहे की ज्यामुळे आपली चालाखी द्रोणाचार्यांना ओळखून येऊ नये आणि त्यांनी विशेष मन लावून युद्ध करावे. राजा विराट, उत्तर, श्वेत आणि शंख या तिन्ही पुत्रांसहित महाभारत युद्धात मारले गेले. द्रुपदश्य महारथः याची व्याख्या अशी आहे की आपण द्रुपद राजाला आपल्या अगोदरच्या मैत्रीची आठवण करून दिली होती, परंतु त्याने मी एक राजा आहे आणि तुम्ही भिक्षुक आहात, तेव्हा तुमची आणि माझी मैत्री कशी होऊ शकते असे बोलवून त्याने भरसभेत आपला अपमान केला होता. तसेच मनात वैरभाव ठेवून आपणाला मारण्यासाठी त्याने पुत्रसुद्धा उत्पन्न केला. तोच महारथी द्रुपद राजा आपल्या विरुद्ध लढण्यासाठी विपक्षात उभा आहे. राजा द्रुपद युद्धात द्रोणाचार्यांकडून मारले गेले. पहा, धृष्टकेतू ही याची व्याख्या अशी आहे की धृष्टकेतू हा किती मूर्ख आहे की त्याच्या पित्याला, शिशुपालाला श्रीकृष्णाने भरसभेत सुदर्शन चक्राने ठार मारले. तो श्रीकृष्णाच्याच पक्षाकडून लढण्यासाठी उभा आहे. धृष्टकेतू द्रोणाचार्यांकडून मारले गेले. चेकितानः या शब्दाची व्याख्या अशी आहे की ही सर्व यादव सेना तर आमच्या बाजूने लढण्यासाठी तयार आहे आणि हा यादव चेकितान पांडवांकडून लढण्यासाठी उभा आहे. हे दुर्योधनाकडून चेकितान मारले गेले. पहा, काशीराजश्च वीर्यवान
हा काशीराज अत्यंत शूर आणि महारथी आहे. काही पांडवांच्या बाजूकडून लढण्यासाठी हाही उभा आहे. हा पराक्रमी असल्याकारणाने आपण अत्यंत सावधगिरीने युद्ध करावे. हे काशीराजसुद्धा महाभारत युद्धात मारले गेले. पहा, पुरुजित कुंती भोजश्च याची व्याख्या आहे की पुरुजित आणि कुंतुभोज हे दोघेही कुंतीचे भाऊ असल्याने आमचे आणि पांडवांचे मामा आहेत असे असूनही ते पक्षपाती असल्याने आमच्या विरुद्ध बाजूने लढण्यासाठी उभे आहेत. हे दोघेही युद्धात द्रोणाचार्यांकडून मारले गेले. शैबाश्य नरपुंगवहा याची व्याख्या अशी आहे की हा शैब्य युधिष्ठिराचा सासरा आहे. हा मनुष्यांमध्ये श्रेष्ठ आणि अत्यंत बलवान आहे. परिवाराच्या दृष्टीने हा आमचाही नातलग आहे, परंतु हा पांडवांच्याच बाजूने युद्धासाठी उभा आहे. द्रौपदी व्यतिरिक्त युधिष्ठिराची जी पत्नी आहे तिचे हे पिता आहेत. पहा, पुढची व्याख्या आहे युधामन्युष्य विक्रांत उत्तमौजाश वीर्यवान. पांचाल देशाचे अत्यंत बलवान आणि शूरवीर योद्धे युधामन्यू आणि उत्तमौजा माझ्या वैऱ्याच्या अर्जुनाच्या रथाच्या चाकांचे रक्षण करण्यासाठी नेमले आहेत. आपण त्यांच्याकडे लक्ष ठेवावे. रात्री झोपलेले असताना या दोघांनाही अश्वत्थाम्याने ठार मारले. आता इथे आणखीन एक गोष्ट अशी लक्षात येते की अर्जुनाच्या रथाचे चाकांचं रक्षण करण्यासाठी स्वतंत्र राजे आहेत. तसेच कर्ण ज्या दिवशी सेनापती होता आणि त्याचं रथाचं जे आहे ते जमिनीमध्ये रुतलं तेव्हासुद्धा त्याच्या चाकाचं रक्षण करण्यासाठी इतर राजे होते. काय घडलं असेल आपण त्याचा अंदाज बांधू शकता. म्हणजे सर्वसाधारणपणे एखाद्या सर्वसाधारण क्षमता असलेल्या माणसाच्या सुद्धा मदतीला कोणीतरी सापडतं. ज्या दिवशी कौरवांचे हे सेनापती कर्ण हे युद्धाला उभे राहिले आणि अर्जुनाच्या बाणांचा सामना करू शकले नाहीत पहा, तेव्हा ते स्वतः रथाचं चाक अडकलेलं किंवा न अडकलेलं जे काही असेल ते काढण्यासाठी खाली उतरले. त्यांना 2-4 शिपाई मिळू शकत नव्हते, सैनिक मिळू शकत नव्हते. इतर राजे जे त्यांच्या रथाच्या चाकाचं रक्षण करत होते ते त्यांच्या मदतीला आले नाहीत. या सर्वच्या सर्व गोष्टी निव्वळ अशक्य आहेत. पुढे जाऊया. सौभद्र हा श्रीकृष्णाची बहीण सुभद्रा हिचा पुत्र आहे. याचे नाव अभिमन्यू आहे. हा अत्यंत शूर असा वीर आहे. हा गर्भावस्थेतच जन्मापूर्वी आईच्या उदरात असताना चक्रव्यूह भेदनाची विद्या शिकला आहे. म्हणून आपल्या सैन्याची चक्रव्यूहाकार रचना करताना आपण अभिमन्यूकडे लक्ष ठेवावे. पहा, महाभारत युद्धात दुःशासन पुत्राकडून अन्यायपूर्वक डोक्यावर गदेचा प्रहार केल्यामुळे अभिमन्यू मारले गेले. पुढे जाऊया. द्रौपदेयाश युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव या 5 जणांचे द्रौपदीच्या उदरी जन्मलेले अनुक्रमे प्रतिविंध्य, सूत सोम, श्रुतकर्मा, शतानिक आणि श्रुतसेन हे पुत्र आहेत. आपण या 5ही जणांना पहा. द्रौपदीने माझी भरसभेत थट्टा करून माझे हृदय दुखावले आहे, म्हणून आपण या 5ही जणांना ठार मारून बदला घ्यावा. रात्री झोपलेले असताना या 5ही जणांना अश्वत्थामाने ठार मारले. सर्व एव महारथाः हे सर्वचे सर्व महारथी आहेत. तसेच ते शस्त्रविद्येत आणि शास्त्रामध्येही प्रवीण आहेत. युद्धामध्ये जो वीर एकटाच 10,000 धनुर्धारी सैन्याचे संचालन करू शकतो अशा वीर पुरुषास महारथी म्हणतात. पहा, एकच वीर 10,000 धनुर्धारी सैन्याचे संचलन करू शकतो त्याला म्हटलेलं आहे महारथी. असे कितीतरी महारथी पांडवांच्या बाजूने लढाईसाठी उभे आहेत. या ठिकाणी आणखीन एक दुर्योधनाची पहा एक वेगळी मनोवृत्ती आणि त्याच्या मनाचा नीचपणा दाखवणारी गोष्ट ह्या श्लोकामध्ये अगदी स्पष्टपणे दिसते. सुभद्रेचा मुलगा आणि द्रौपदीची मुले असा तो मातेच्या अनुषंगाने ह्या 6 जणांचा उल्लेख करतो दुर्योधन. हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यांना तो पांडवांची मुलं किंवा त्याच्या पित्याच्या नावाने ओळखत नाही. इतरांना मात्र त्यांनी नावाने हाका मारलेले आहेत. यामध्ये त्याचा जो स्त्रियांच्या प्रति जो अनादर आहे तो दिसून येतो. हे आपण समजून घेतलं पाहिजे. या श्लोकाचा इथे परिशिष्ट भाव सांगितलेला नाही स्वामीजींनी. याच्यामध्ये पुढच्या श्लोकाशी याचा संबंध जो आहे तो सांगतात
की द्रोणाचार्यांच्या मनात पांडवांविषयी द्वेष निर्माण करण्यासाठी युद्धात त्यांना उत्तेजन मिळावे या दृष्टीने दुर्योधनाने पांडव सेनेची विशेषतः वर्णन केले. दुर्योधनाने असा विचार केला की द्रोणाचार्य तर पांडवांचे पक्षपाती आहेतच, कदाचित ते पांडव सेनेची ही विशेषता ऐकून असे म्हणू शकतील की जर पांडवांच्या सैन्यात एवढी विशेषता आहे तर त्यांच्याशी तडजोड का करत नाही. असा विचार येताच दुर्योधन आता पुढील 3 श्लोकात आपल्या सैन्याची विशेषता वर्णन करतो. आपण पुढच्या अध्यायामध्ये दुर्योधनाच्या या संपूर्ण मनोवृत्तीचं जे आणखीन दर्शन होणार आहे ते आपण पाहणार आहोत. या सगळ्या श्लोकांचं वर्णन करत असताना आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की अर्जुन विषाद योग हा अत्यंत विलक्षण असा योग आहे. पहा, जी पार्श्वभूमी या योगामध्ये वर्णन करण्यात आलेली आहे ती आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. या संदर्भात आपण पुढील काही श्लोकामध्ये चर्चा खूप व्यवस्थित करणार आहोत. ही जी भगवद्गीता सांगितली आणि अर्जुन विषाद योग हा भगवद्गीतेचा भाग असण्याचं कारण काय आहे हे आपण पाहूया. पुढच्या श्लोकामध्ये जसं मघाशी संबंध सांगितला तसं दुर्योधनाच्या सैन्याची दुर्योधनाने केलेली जी विशेषता वर्णन केलेली आहे ती आपण ऐकूया. ओम परमात्मने नमः.